महत्वाची मोठी बातमी समोर येते। 2025चा नोबेल पुरस्कार जाहीर झालाय। मारिया कोरिना शमाडोनो यांना नोबेल पुरस्कार जाहीर झालाय, तर ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळालेला नाहीये। डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळालेला नाहीये। मारिया कोरिना मचांडो यांना नोबेल पुरस्कार जाहीर झालाय। आताची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी समोर येते। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अविनाश ढेगसकर आहेत। अविनाशजी, 2025चा नोबेल पुरस्कार जाहीर झालाय, पण त्यामध्ये ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळालेला नाहीये, काय सांगाल? खऱ्या अर्थानं नोबेल पुरस्कार हा शांतता पुरस्कारासाठीच दिला जातो। त्याची सुरुवात ही शांतता पुरस्कारांपासून सुरू झालेली होती, त्यानंतर इतर पुरस्कार प्रामुख्याने पुढे येत झाले। पण यावेळेचा नोबेल पुरस्कार हा कोणाला मिळेल याच्यावर बरीच चर्चा सुरू होती, सोशल मीडिया सुरू होती, अनेक वृत्तपत्रात त्याची बातमी सुरू होती की हा नोबेल पुरस्कार नेमका कोणाला दिला जाईल। डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव पुढे होतं। मात्र हा पुरस्कार, नोबेल पुरस्कार हा व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचांडो यांना देण्यात आलेला आहे। शांतीसाठी, देशातील अंतर्गत शांतीसाठी त्यांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी फार मोठं काम त्यांनी केलेलं आहे। पण दुसरी एक बाजू म्हणली तर डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव मोठ्या प्रमाणावर सगळ्या मोठ्या मोठ्या देशांनी नाव पुढे गेलेलं होतं। जसं उदाहरण देतं की इस्रायल सारख्या देशाने पत्रच देऊन टाकलेलं होतं की बाबा यावेळेला शांततेचा पुरस्कार त्यांना देण्यात यावा, कारण मध्यस्थी पॅलेस्टाईन आणि इस्रायलमध्ये मध्यस्थी करण्याचं काम त्यांनी केलेलं होतं, मोठ्या प्रमाणात काम केलेलं होतं। तसंच आपल्या बाजूचा शेजारचा देश होता पाकिस्तान, यांनी सुद्धा या अशीच री उडलेली होती की यावेळेचा शांततेचा पुरस्कार हा डोनाल्ड ट्रम्प यांना देण्यात आला। पण खऱ्या अर्थानं जो पुरस्कार मिळायला हवा तो मारिया कोरिना मचांडो यांनाच मिळालेला आहे आणि याची आता म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची आता चर्चा इकडे थांबलेली आहे। धन्यवाद अविनाशजी, तुम्ही दिलेल्या महत्त्वाच्या माहितीबद्दल। सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे, 2025चा नोबेल पुरस्कार जाहीर झालेला आहे, पण ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळालेला नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।